त्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीच्या जागा आमच्या निवडून आलेल्या नाहीत. लक्ष जे केंद्रित करायला पाहिजे होतं ते त्याच्यामुळे झालं नसावं, त्याचाच परिणाम हा झालेला आहे. परंतु वेळ आता निघून गेलेली आहे. पराभव हा आम्हाला मान्यच करावा लागेल. भाजपचं असं म्हणणं आहे, तुम्ही युती केली असती तर कदाचित तुमच्यासोबत हे असं झालं नसतं, तुम्ही आमच्यासोबत चांगल्या मतांनी निवडून आले असते, असं भाजपचं म्हणणं आहे. युती तोडल्यामुळे पराभव झाला असं म्हणताय. भाजपने काय म्हणलं त्याला आम्ही महत्व देत नाहीत. आमच्या चुका किंवा आम्ही कमी पडलो एवढं मात्र निश्चित आहे. युती झाली असती नसती, काय झालं असतं, हे आता त्या कथा सांगण्यात काही अर्थ नाही आहे. झालेला पराभव झालेला पराभव, म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त चर्चा करत नाही. शिवसेनेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होते की तुम्ही आता सत्तेच्या बाहेर असणार आहेत आणि भाजप ही एकाती सत्ता स्थापन करते. नाही करेल ना, हरकत नाही ना. हे चित्र इथंच नाही आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून आता इथं या ठिकाणी आम्हाला एकदमच सत्तांतर झालं अशातला भाग नाही. गेली 25 वर्षे आमची सत्ता होती, आमचे महापौर होते, म्हणून कधी पराभव होतच नाही असंही काही समजण्याचं काही कारण नाही. त्यांचे जे मित्र पक्ष आहे आणि राज्यात आम्ही सोबत आहोत, आम्हाला जरी त्यांची गरज नसली तरी आम्ही त्यांना सोबत घेऊ. तुमचं मत काय त्यावर त्यांचं काय मत आहे, त्यांनी काय मत व्यक्त केलं हे काही मी ऐकलेलं नाही. परंतु तरी सत्तेत आहोत याची जर त्यांना जाणीव असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर निश्चित राहू. परंतु त्याचा निर्णय सुद्धा आम्हाला 1-2 दिवसात घ्यावा लागेल. असं आहे की शिवसेना हा बालेकिल्ला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये, मात्र दोनही शिवसेना आता जवळपास त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी झाल्याचं चिन्ह आहे. हे सगळं घडलंय कशामुळे? नाही बघा, आता एखाद्या वेळेला अशी एखादी लाट येते की ज्याच्यामुळं कदाचित पराभवाला आपल्याला समोर जावं लागतं.